सात दिवस परमात्म्याची कथा जर ऐकली तर कुणाकुणाचा उद्धार होतो, तर यादीच सांगितली कुणाकुणाचा उद्धार होतो नेमका. सत्यापासून परावृत्त झालेले असतील त्यांचाही उद्धार कथा करते, माता पित्याची निंदा करणारे असतील त्यांचाही उद्धार कथा करते. हो, एखादा निंदक असेल त्याचाही उद्धार कथा करते, दुसऱ्याचा मत्सर करणारा असू द्या, दुसऱ्याला पीडा देणारा असू द्या, त्याचाही उद्धार कथा करते. आणखी सांगितलं मद्यपान करणारे, ब्रह्महत्या करणारे, ब्रह्महत्या, सुरापानो, चोरी करणारा, गुरुपत्नी गमन करणारा, गुरु स्त्री गमन करणारा, विश्वासघात करणारा, असे 5 जे महापातक सांगितले, महापातक्याचाही उद्धार कथा करते. कथेची ताकद तेवढी आहे. नाथबाबा वर्णन करतात की कथेचा काय फायदा आहे, कथेचं काय फल आहे, कथेची ताकद. तर नाथबाबा सांगतात, कथा श्रवणे उपजे विरक्ती, कथा श्रवणे वाढे शांती, कथा श्रवणे महादोष जाती, तर ती महापातकी कथा श्रवणे. परमात्म्याची कथा, एखादा पापी असू द्या, महापापी असू द्या, त्या महापाप्याचा उद्धार करण्याचं काम कथा करत असते, त्याला तारण्याचं काम कथा करते. एवढी गोड कथा आहे, एवढी सुंदर, एवढी अवीट असणारी कथा आहे. पण आम्हाला याचा काहीतरी पुरावा सांगा. 5 महापातक्याचा उद्धार केला, गुरुपत्नी गमन करणाऱ्याचा उद्धार केला, ब्रह्महत्या, सुरापानो यांचाही उद्धार केला, माता पित्याचा अपमान करणाऱ्याचा उद्धार कथेने केला. काहीतरी उदाहरण आहे तुमच्याकडे, एखादा पुरावा आहे? कारण कानून सबूत मागताय, आम्हाला काहीतरी पुरावा द्या. पुराव्याशिवाय आम्ही मान्य करत नाही. म्हणजे पुरावा सांगतो आहे का? अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासम पुरातनम. पुरातन काळातला इतिहास आहे. त्या पुरातन काळामध्ये तुंगभद्रा नावाची नदी आहे, आणि तुंगभद्रा नावाच्या नदीच्या तटकावरती आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो. तुंगभद्रा तटे पूर्वम अद्भुत पत्तनमुत्तमम. नेमका आत्मदेव कोण होता? त्या तटकावरती राहणारा ब्राह्मण होता कसा? आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेद विशारद, श्रोत स्मार्तेषु निष्णातो द्वितीय युव भास्कर. श्रोत स्मार्त कर्मामध्ये निपुण असणारा, सगळ्या वेदाचा जाणकार असणारा तो आपलं कार्य करायचा, त्याला उपमा दिली द्वितीय युव भास्कर. भास्कर नाम सूर्य, सूर्याचं नाव आहे का नाही भास्कर? टेन्शन मध्ये आलं काही तुम्ही? भास्कर कोणाचं नाव आहे? सूर्याला भास्कर म्हणतात ना. जेवढं सूर्याचं तेज आहे तेवढं त्या आत्मदेवाचं तेज होतं. एवढा तेजस्वी असणारा, एवढा ज्ञानी असणारा आत्मदेव, त्या आत्मदेवाच्या जीवनामध्ये सगळं सुखकर आहे, पण एक गोष्ट वाईट आहे, एक गोष्ट त्याच्या मनाला न पटण्यासारखी आहे, ती म्हणजे त्याची बायको. सगळ्यात मोठं दुःख त्याला त्या गोष्टीचं आहे की माझी बायको जी आहे ना, ती लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका शुराच गृहकृत्येषु कृपणा कलहप्रिया. तिला कलह फार आवडायचा, सतत बडबड करणारी बायको आहे, कलहप्रिया, लोकवार्ता रता क्रूरा, एकमेकांच्या भानगडी लावून देणारी, बहुजल्पिका, जास्त बोलणारी, अशी असणारी बायको. आपल्या शब्दात सांगायचं झालं तर आत्मदेवाची बायको जी होती ती उलट्या डोक्याची होती. माणसाला काही भेटावं गड्या जीवनात, पण बायको उलट्या डोक्याची भेटू नये. ज्याच्या ज्याच्या बायका उलट्या डोक्याच्या आहे बाबा, त्यानं घर पलटी झाले, काहीच मिळ नाही राहिला. आणि सगळ्यात मोठा वाटा तुमचा आहे. एका घराचे 2 घरं, 2चे 4, 4चे 8 कोण करते? बरं मला असं एक उदाहरण सांगा की बाबा आई वडील आणि मुलगा एकत्र राहत होता, पण लग्नाच्या आधी ते वेगळे निघाले, आई वडिलांचं मुलाचं पटलं नाही म्हणून. निघतात काय? आई
निघतात. मग लग्न झाल्यावर कारण काय बा, लग्न झाल्याच्या नंतरच कसं काय भांडणं होतात? तो अक्षयदेचा झटका आहे. ते तांदूळ एकदा डोक्यावर पडले, नेमका काय झटका असते त्या तांदूळाचा काही समजतच नाही. एकदा झटका बसला याला की याचं चालू होऊन जाते. आणि बायको त्याला सांगते, आता लय दिवस झाले माझ्याकडून हे सहन होत नाही, आपण एक काम करू, गावात आपल्याला राहायचं नाही, तेलंगखेडी सोडू आणि नागपुरात राहायला जाऊ, मस्त दोघच जण राहू, दोनच तोंड खिचडी बोंड चालल्या जण का. आपल्याला सासू सासऱ्याचा ताण नाही, माय बापाचा ताण नाही, शेजाऱ्या पाजाऱ्याचा नाही, दोघच जण तिकडे राहून तिकडेच खात जाऊ. कुणाला वाटतं असं? जे तू दादा आमचं झालंच नाही, आम्हाला काय माहिती, फक्त लोकांचं पाहिलं त्याचीच भीती वाटायली. त्याला वाटतं की आपल्याला इथं राहायचं नाही. आणि बायकोचे शब्द असतात नवऱ्याला, संध्याकाळ झाली की काय कटकट लावली तुमच्या घरच्यानं, चालूच आहे सकाळपासून, म्हणून आपण एक काम करू, सांगते तुम्हाला वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. आपण दोघंच राहू. कधी? लग्न झाल्यावर. बायको उलट्या डोक्याची भेटू नाही बा, सगळ्यात मोठी संपत्ती आहे माणसाची. पण आत्मदेवाचं सगळं चांगलं आहे, बायको तेवढी उलट्या डोक्याची आहे. बायकोला जर थंडीचे दिवस असले आणि थंडीच्या दिवसामध्ये नवरा बाहेरून आला, बाहेरून आल्याच्या नंतर त्याला वाटतं की गरम गरम चहा आपल्याला आणून दिला पाहिजे, निदान थंडी थोडी कमी होईल. त्याने चहा मागितला की फ्रीज मधलं पाणी आणून द्यायचे. उन्हातून दिवसभर फिरून आला आणि आल्याच्या नंतर त्याला वाटतं की बायकोने आपल्याला एखादा थंडगार पाण्याचा ग्लास आणून द्यावा, मठ्ठा वगैरे बनवून द्यावा. ही दुपारच्या वेळेला गरम गरम चहा आणून देते त्याच्याजवळ. थंडीच्या दिवसात गरम, गरमीच्या दिवसात थंड असं पाहिजे असतं, पण ती उलट करते, ऐकत नाही. अशी आत्मदेवाची बायको आहे. आत्मदेव कंटाळला बायकोला. महाराज बायकांचं फार अवघड आहे. आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे फार सुंदर. दोघं मित्र 12वी पर्यंत सोबत शिकायला, 12वी झाली, एकाच्या घरची परिस्थिती फार सुंदर, मुंबई पुण्यासारख्या शहरात शिकायला गेला. एक गरीब परिस्थिती घरची, आणि गरीब परिस्थिती असणारा मुलगा गावामध्ये राहायचा, थोडंफार शिकला, शेतीतले काम वगैरे करायला लागला. आणि 2, 4, 5 वर्षाच्या नंतर त्याला काहीतरी काम पडलं, मुंबई सारख्या ठिकाणी गेला. मुंबईला गेल्याच्या नंतर स्टेशनवरती खाली उतरणार तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं, अरे समोर आपला मित्र दिसतोय. त्याच्या जवळ गेला, कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं आणि विचारलं, का रे श्यामजी? म्हणे बऱ्याच दिवसानंतर भेट लागल्या, 5-7 वर्षानंतर आपली भेट झाली. आधी सोबत शाळेत होतो, फार आनंद घ्यायचो आपण, एवढ्यात भेटणं होत नाही. पण नेमकं का रे काय झालं? शहरात राहणारा गावाकडे राहणाऱ्या मित्राला विचारायला लागला की नेमकं झालं काय? तू तब्येत फार सुंदर बनवलीस. म्हणजे माझी बनली ठीक आहे, पण शहरात राहणारा जो आहे त्याने सांगितलं, काय तब्येत होती राजा तुझी? 4-5 लोकांना एकटा मारशील अशी तब्येत होती, आता पाहायला गेलं तर तू अंकेश दादा सारखा वाळून गेला. नेमकं कारण काय झालं? त्यावेळी त्याने सांगितलं, राजा काय सांगू, सगळं चांगलं आहे, पण बायको तेवढी उलट्या डोक्याची भेटली. म्हणजे झालं काय? अशी परिस्थिती सांगितली. घरात 2 घास सुखानं खाऊ देत नाही. जेवणाच्या ताटावरती बसलं की बसल्यानंतर हिचे भांडणं चालू होतात. याच्यावर सोपा इलाज आहे, एवढे कष्ट करायची गरज नाही. एक सोपा इलाज सांगतो. म्हणे काय? बायको येते आणि बायकोला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट जर कोणती असेल, तिचं नाव आहे स्तुती. स्तुती सगळ्यात जास्त आवडते. म्हणे काम करत जा, घरी जा, घरी गेल्याच्या नंतर संध्याकाळी आपलं कार्य आटोप, आणि कार्य आटोपलं, देवपूजा वगैरे कर, जेवणाच्या ताटावरती बस, आणि जेवण करायला बसल्याच्या नंतर पहिला घास घेतला की बायकोने बनवलेल्या जेवणाची स्तुती कर. याच्या लक्षात पकच. घरी गेला बाबा, संध्याकाळी हातपाय धुतले, जेवणा करता बसला, आणि बसल्याच्या नंतर ताट समोर आणलं, पहिला घास घेतला आणि बायकोला म्हणायला लागला, अगं 5 वर्ष लग्नाला झाले आपल्या, काय सुंदर भाजी बनवलीस तू, एवढी सुंदर भाजी आजपर्यंत कधी खाल्ली नाही. बायको किचन मध्ये होती, चपात्या बनवत होती. चपात्या बनवता लाटणं पकडलं जितू दादा आणि फेकून मारणार. तेवढ्यात त्याने आवाज दिला की झालं काय? लाज नाही वाटत? 5 वर्ष झाले संसार करायला लागलो, 5 वर्षात कधी स्तुती केली नाही. आज घरात भाजीला काही नव्हतं, शेजारणीच्या घरून भाजी आणली तर स्तुती करायला लागले तुम्ही. हा संसार आहे.
संसारातला अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. संसारात एखाद्याला ह्या मार्गाने सुख मिळत असेल, दुसऱ्याला तोच मार्ग सुख देईल सांगता येत नाही. पण परमार्थ जो आहे, परमार्थामध्ये कोणत्याही संतांच्या जवळ जा, कोणत्याही साधू जवळ जा आणि साधूला विचारा, बाबा आम्हाला सुख पाहिजे, सुखासाठी काय करावं, तर सगळ्यांचं बोट पंढरपुराच्या दिशेनं जाईल की तिथं सुखाची राशी असणारा, सुख देणारा, सुखाचा दाता असणारा कटेवरती कर विटेवरती चरण घेऊन उभा आहे. तो तुम्हाला सुख प्राप्त करून देतो. सगळ्या संतांनी जावे पंढरीशी, आवडे मनाशी. पंढरपूरला जाणं, सगळ्या संतांची वारी पंढरपूरची आहे. आषाढीला, कार्तिकीला सगळे संत पंढरपूरच्या दिशेने जातात, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला सुख त्या ठिकाणावरती मिळणार आहे, तो परमात्मा आहे. संसारातले अनुभव वेगळे आणि परमार्थातले अनुभव वेगळे. त्यांनी आत्मदेवानं संसारातला अनुभव सांगितला की माझी जी पत्नी आहे ती उलट्या डोक्याची. आत्मदेवाची काही काही बायांचं काम आई, तुम्हाला खोरं माहिती का? खोरं, खोरच म्हणता ना आपण, फावडं काय म्हणतात तिथं त्याला? पावडं म्हणतात, पावडं आणि कुदळ, कुदळ आणि पावडं आहे ना. कुदळ एक काम करत असते. कुदळ काय करते? खाली जमिनीत जाते आणि जमिनीतली माती वरती उकरून काढत असते. कुदळ तशी काम करते. आणि पावडं काय करतं? पावडं समोरची माती ओढण्याचं काम करतं. काही बाया तशा असतात, कुदळी सारख्या आणि पावड्यासारख्या. काही कुदळी सारख्या असतात, जुने भांडणं उकरून काढायची लय सवय, खालची माती वर काढायची. कोरोनाच्या आधी झालेले भांडणं आता आठवून देते. क्या ग, तिनं तुला असं असं म्हणलं होतं, तुझ्या लक्षात नाही का? तू आता तिच्या घरात जाऊन बसत, म्हणजे परत भांडणं लावून देतात. आणि पावडं गल्लीत भांडणं चालू आहे दुसऱ्याचे, हिचा काही संबंध नाही. आणि ते भांडण हिच्या कानावर पडले की ही पदर खोसून तिथं जाते. मला काय म्हणलं? अगं बाई, तू नाव घेतलं नाही, तो संबंध इथं येत नाही. ते पावड्याच्या जातीचे, म्हणजे दुसऱ्याचे भांडण अंगावर घ्यायचे, त्याचे एकच काम, घे माती अंगावर, घे माती अंगावर, घे माती अंगावर. अशा बाया असतात. आत्मदेवाची जी पत्नी होती, लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका, तिला बडबड करणं आवडायचं. बडबड करणं बहुधा सगळ्याच बायांना आवडतं, कारण शास्त्र असं सांगतं, एका जागेवरती 4 बाया 1 तास एकत्रित बसलेल्या होत्या, असं जर कुठं आढळलं तर त्याची नोंद गिनीज बुक मध्ये जाईल. पण तसं होणं शक्य नाही. आणि हे जर घडलंच बाबा, तर हे जगातलं 8वं आश्चर्य असेल, हे का नाही? बाया एका जागेवरती शांत बसत नाही, ते सतत बडबड त्यांची चालू असते. तशी आत्मदेवाची पत्नी. एवढं सगळं चालू असताना धनार्धम धर्म मार्गेन ताभ्याम नितम तथापिच, त्याच्या घरी धनाचा महापूर आहे. आणि एवढं सगळं असताना आत्मदेवाने सगळं सोडलं आणि वनात निघून गेला. वनात गेल्याच्या नंतर एका ठिकाणावरती जाऊन रडत बसला, दुःख करायला लागला, खेद करायला लागला की माझ्या जीवनामध्ये हे दुःख काय? बायको उलट्या डोक्याची आहे, हेही दुःख वेगळं आहे. आणि दुसरं दुःख जे साधू जवळ आला, साधूने विचारलं की बाबा का रडतोयस? काय दुःख आहे तुझ्या जीवनामध्ये? परमात्म्याच्या प्राप्ती करता रडायला लागला. वनामध्ये एकटा व्यक्ती जर दिसला तर तो निश्चित परमात्म्या करता रडत असेल, देव भेटावा या करता रडत असेल. मग साधू जवळ गेल्याच्या नंतर विचारलं, कथम रोदिशी विप्रत्वम का ते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम, की तुझ्या दुःखाचं कारण काय ते मला सांग, कोणत्या दुःखानं तू दुःखी आहे? त्यावेळेस आत्मदेव सांगायला लागला की महाराज, माझ्या घरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, पण धिक जीवितम प्रजाहीनम धिकधनम चानपत्यस्य धिक्कुलम संतती विना. एखादी प्रजा जर, राजा जर असेल, त्या राजाच्या राज्यामध्ये प्रजा जर नसेल, त्या राज्यातली प्रजा जर संपली तर त्या राजाला काही अर्थ उरत नाही. एखादं जर धन असेल, त्या धनाचा वारसा चालवणारा जर कुणी नसेल तर त्या धनालाही अर्थ उरत नाही. आणि एखादं फार मोठं घर असेल, त्या घरामध्ये जर लहान लेकरं नसतील, लेकरू बाळ त्याला होत नसेल तर त्यांच्या जीवनाला काही अर्थ नाही. तसा मी अभागी आहे. माझ्या जीवनामध्ये मला मुलगाही नाही, न पुत्रो नापी वा पुत्री, मला पुत्रही नाही आणि पुत्रीही नाही, मला मुलगाही नाही आणि मुलगीही नाही. मुंच्या ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणो गती, माझ्या कर्माचा योग काय असावा माहित नाही, पण त्या कर्माच्या योगाने मला मुलगाही नाही आणि मुलगीही नाही. एवढंच नाही, आणखी दुःख आहे माझ्या जीवनात. रोपितो मया वृक्षम
मी जे झाड लावलं ते झाड सुद्धा वांज निघतं. माझ्या अंगणामध्ये असणारी गाय साधेनु सुशुरवेर भगम. मी एखादी गाय जर अंगणामध्ये आणून ठेवली, माझ्या गाय अंगणातली गाय सुद्धा वांज आहे. माझ्या दारात लावलेल्या झाडाला फुलं येत नाही, माझ्या घरात असलेल्या पत्नीला लेकरू बाळ होत नाही. नेमकं हे दुःख मला आहे. साधून सांगावं की रगड्या देवानं संधी दिली तुला लेकरं नाही ना. देवानं फार मोठी संधी दिली, आता तुझ्याकडे वेळ आहे आणि परमात्म्याला प्राप्त करून घे. लेकरा बाळामध्ये जर गुंतला तर तुला परमार्थ करता येणार नाही, देवाला मिळवता येणार नाही. म्हणून या संधीचं सोनं कर, देवाचं भजन कर आणि देवाला प्राप्त कर. विवेकम तू समासाध्य त्यज संसार वासना. संसाराची वासना टाक आणि विवेक नावाचं वैराग्य धारण कर. विवेक अंतःकरणामध्ये येऊ दे. तो विवेक आल्याच्या नंतर परमात्म्याला प्राप्त कर. वैराग्य कशाला म्हणावं? वैराग्य, वैराग्याचे 4 प्रकार शास्त्रानं सांगितले. 1 करपट वैराग्य, 2 स्मशान वैराग्य. करपट वैराग्य, पोटभर जेवण केलं आणि पोटभर जेवण केल्याच्या नंतर ढेकर द्यावा, आता आपली खायची इच्छा नाही. पोट भरलं पण काही काळाच्या नंतर त्याला आणखी ती गोष्ट खाण्याची, ती वस्तू खाण्याची इच्छा होती, याला म्हणावं करपट वैराग्य. एक वेळाचं पोट भरलं परत त्याचीच अपेक्षा. दुसरं वैराग्य जे आहे ते विवेक करपट वैराग्य. दुसरं स्मशान वैराग्य, क्षणापुरतं निर्माण होतं. कथेमध्ये आल्याच्या नंतर कथेशिवाय पर्याय नाही. स्मशानात गेलो आपल्याला जावं लागणार आहे, आणखी कोणत्या ठिकाणावरती गेलो तर हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे. क्षणापुरतं येणारं वैराग्य त्याला म्हणावं स्मशान वैराग्य. विवेक वैराग्य कशाला म्हणावं? अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न व्हावा की मला देव मिळवायचा आहे, मला परमात्मा प्राप्त करायचा आहे. आणि कुठपर्यंत? जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत त्याच रस्त्यानं चालत राहणं, याला म्हणावं विवेक वैराग्य. तू विवेक धारण कर, त्या वैराग्याचा स्वीकार कर आणि परमात्म्याचं भजन कर, परमात्मा तुला मिळेल. तो साधू उपदेश करतोय आणि साधूचा उपदेश चालू असताना त्या साधूला सांगावं. आत्मदेव सांगतोय की साधू बाबा, तुम्हाला काय कळणार लेकराचं सुख? तुम्ही साधू आहात, तुम्हाला ना बायको आहे ना लेकर आहे. अहो, घरामध्ये एखादं लहान बालक असेल, त्या बालकाचं चुक चुक त्या पावलानं चालणं, त्याचं बोबड्या शब्दानं बोलणं अंतःकरणाला आल्हाददायक ठरत असतं. तो जेव्हा बाबा बाबा म्हणतो त्यावेळेस फार आनंद मनाला वाटत असतो. साधू, तुम्हाला कळणार नाहीये. त्या साधूला सांगितलं, बाबा, जर मला तुम्ही लेकरू देत नसाल तर तुमच्या डोक्यावर, तुमच्या पायावरती मी डोका आपटून जीव देईल. मला तुम्ही माझ्यापर्यंत आलात ना तर मला पुत्र झाला पाहिजे, असा काहीतरी प्रसाद द्या. साधूला वाटलं गड्या कोणत्या भानगडीत पडलो, चांगला चाललो होतो रस्त्यानं, मला वाटलं देवा करता रडत असेल म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. हा देवा करता नाही, जीवा करता रडायला लागला. आता करावं काय? साधूला प्रश्न पडला की जर याला लेकरा व्हावा असा प्रसाद दिला तर बरं, नाही दिला तर गोहत्येचं पातक लागतं, ब्राह्मणाला मारल्याचं मला पातक लागतं, ब्रह्महत्या मला लागेल. आणि ब्रह्महत्येचं पातक लागू नये याकरता साधूने त्याला फार समजवण्याचा प्रयत्न केला की संसार सोड बाबा, संसारामध्ये आनंद नाही, संसारात सुख नाही, हुशारी धर, कौनाचे गणगोत कौनाचे घर, हे संसार सोड. पण ऐकायला तयार नाही, मला फक्त मुलगा पाहिजे, एवढा अट्टहास त्याचा. साधून त्याला प्रश्न केला, शृणु विप्र मया तेद्य प्रारब्धम तु विलोकितम सप्त जन्मा वदितव पुत्रो नैवच नैवच. मी तुझ्या कपाळावरती तुझं नशीब बघितलं. अरे, ह्या जन्मात तुला मुलगा नाही यातनं बोल नाही, तुझ्या नशिबामध्ये 7 जन्मापर्यंत मुलगा दिला नाही. आणि ब्राह्मण जोर जोरात रडायला लागला की बाबा, अहो साधू आहात की कोण आहात तुम्ही? साधूचं काम असतं बुडणाऱ्याला वाचवणं, साधूचं काम असतं दुसऱ्याच्या पीडा दूर करणं, दुसऱ्याचं दुःख दूर करणं. माझं एका जन्माचं दुःख होतं की या जन्मात मुलगा नाही, तुम्ही माझं दुःख 7 पटीने वाढवलं आणि सांगितलं 7 जन्मामध्ये मला मुलगा नाही. पण आता काही करा, मला मुलगा द्या, मुलगा द्या. असं करता 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 आत्मदेवानं महात्म्याच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि त्या साधूनं आपल्या पडशीमधून एक फळ काढलं, आत्मदेवाच्या हातात दिलं
आत्मदेवाला सांगितलं घरी जा आणि हे फळ तुझ्या पत्नीला खाण्याकरता दे, साधूचा प्रसाद आहे. आत्मदेवाने फळ घेतलं, आनंदित झाला. विचारलं बाबा याचे काही नियम सांगितलं. पवित्र अवस्थेमध्ये फळ खावं, खोटं बोलणं बंद करायचं, असे काही नियम सांगितले. आणि ते फळ घेऊन आत्मदेव धावतच बायकोच्या दिशेने गेला. बायकोला आवाज दिला, धुंदुली धुंदुली सुनती हो? जी बोले क्या? ये देख मैंने तेरे लिए क्या लाया. काय आणलं प्रभू? बघितलं आणि त्यानं फळ काढलं. म्हणे हे घे, हे फळ तुझ्याकरता आणला. काय एवढ्या जोरजोरात ओरडायला लागले? मला वाटलं एखादा सोन्याचा हार आणला का काय, एखादा मोत्याचा हार आणला, एखादा चपला हार आणला का काय. आहे ना तो चपलाचा हार कोणता? सोन्याचा दागिना आहे तो, नाव त्याचं चपला हार आहे, पण किंमत लय दादा. मला वाटलं एखादा चांगली वस्तू आणली असेल. काय एक आंबा घेऊन धावले. म्हणजे आंबे मी कधी खाल्ले नाही. म्हणजे अगं साधारण आंबा नाही, हा साधूचा प्रसाद आहे. म्हणजे अहो निदान 10-12 आंबे आणले असते. 3 आंब्याचा रस सकाळी केला असता, 3 आंब्याचा सकाळी केला असता. उद्या सकाळी महाराज लोक नाश्त्याला यायला लागले, 5-6 आंब्याचा रस त्याला दिला असता. एक आंबा घेऊन लावले, नेमकं कोण खायचा? म्हणजे अगं साधूचा प्रसाद आहे आणि साधून आंबा या हेतूने दिला. हा आंबा जर तू खाल्ला तर तुला मुलगा होईल, लेकरू तुला होईल. तिला आश्चर्य वाटलं. एक गोष्ट ऐका, तुम्हाला वाटत असेल की साधून आंबा दिला, साधून फळ दिलं तर त्या फळानं लेकर होतात. फार मोठं प्रकरण झालं होतं बाबा भिडे गुरुजींचं याच्या बाबतीत. एवढंच वाक्य बोलले होते ते, फळानं लेकर होत नाहीत. हो ऐका परत एकदा, कुणी जर फळ देत असेल त्या फळानं लेकर होत नाहीत. त्याच्याकरता त्या फळ देण्यामागं त्या साधूची तपश्चर्या असते, साधूची साधना असते, तो साधूचा प्रसाद असतो, निमित्त फळ असतं. साधू कोणत्या रूपानं प्रसाद देतील सांगता येत नाही. तयाचे 28 शब्द सुखे म्हणो येती वेद. त्यांनी शिव्या दिल्या, त्या शिव्याच्याही ओव्या झाल्या. कुणाच्या? साधूच्या. साधूचा प्रसाद आहे. तुकोबारांचा गाथा वाचा एकदा कधीतरी. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये एवढ्या खालच्या शब्दात तुकोबारांनी काही काही वेळा बोलले. लोकांना सांगितलं पण लोक तरी ऐकत नाही. लोकांना चांगल्या मार्गाने सांगितलं, लोक ऐकत नाही. लोकांना वाईट मार्गाने सांगितलं तरी लोक ऐकायला तयार नाही. तुकोबारांनी खालचे शब्द वापरले, ते आपण उच्चारूही शकत नाही. साधूचा प्रसाद आहे. साधूनं शिव्या दिल्या तरी त्याच्या ओव्या झाल्या. या साधूनं दिलेलं फळ आहे, त्याची तपश्चर्या, त्याची साधना त्या फळाच्या मागे. धुंदुलीच्या जवळ दिलं आणि धुंदुला सांगितलं पवित्र अवस्थेमध्ये फळ खा. तिनं फळ घेतलं आणि देवघरात नेऊन ठेवलं. आता स्त्रिया अशा असतात, त्या तर्क वितर्क लावत असतात. एखादी गोष्ट जर भेटली तर ती डायरेक्ट खात नाही. मग तुमच्याजवळ सगळ्यात जवळचं खातं असतं कोणतं? मोबाईल. त्या मोबाईलच्या एक नंबर असतो बाबा, सगळ्यात जास्त वेळा तोच नंबर डायल केला असतो. यांची कॉल हिस्ट्री जर चेक केली ना, 2-2, 3-3 तास त्या कॉलवर बोलतात. कुणाला? त्यांच्या आईला आणि बहिणीला. काय बोलतात नेमकं तेच कळत नाही. दिवसभर चालतंय काय बा बोलणं. मी माझ्या आईला चुकूनही मोबाईल देत नाही. मावशीला फोन लावून दे म्हटलं की आपल्याला 1.5 तास वाट पाहावं लागते. झालं असेल काय बोलणं, झालं असेल काय बोलणं. नाही, एवढं कटाळून तिला मोबाईल आणून दिला, दिवसभर बोलत जा बिचारे. कुठं वाट पाहत बसता. धुंदुलीनं आपल्या बहिणीला मेसेज केला आणि बहिणीला विचारलं, ताई अशी अशी परिस्थिती झाली, आता काय करू सांग. माझ्या पतीने एक फळ आणलं आणि सांगितलं की हे फळ खा, फळ खाल्ल्याच्या नंतर तुला मुलं होती. म्हणजे जर फळ खाल्लं आणि मी गर्भीण राहिली, मला जर माझ्या पोटामध्ये बाळ राहिलं, समजा जर या गावाला आग लागली तर मी पळून जायचं कसं. मी असं ऐकलं की गर्भवती स्त्रीला जास्त जोरात धावता येत नाही. जर आग लागली सगळे पळून गेले, मी पळायचं कसं. मला याचंही टेन्शन आहे. आणखी माझ्या घरातले कामं कोणी करायचे, मला जेवण करताना कमी खावं लागल, ही टेन्शन तिला आहे. तिला फार वेगवेगळे प्रश्न पडायला लागले. बहिणीला विचारलं आणि बहिणीचा सल्ला हा शिक्कामोर्तब असते, फायनल. तिनं हो म्हणलं तर हो, नाही म्हणलं तर नाही. तिनं सांगितलं एक काम कर, तुला हे सगळं टेन्शन आहे ना, याच्या भानगडीत पडूच नको. तुझ्या दारामध्ये एक गाय आणि त्या गाईलाही लेकरू होत नाही. मग ते फळ जे आणलं पतीनं ते त्या गाईला खाण्याकरता दे. कारण पहिला प्रयोग पशु पक्ष्यांवर केला जातो, माणसावर नाही.
म्हणजे ते फळ त्या गाईला खाण्याकरता दे. जर झालं लेकरू तर ठीक, नाही झालं तर फळच वायाला जाईल, बाकी काही होणार नाही. शेजारणीला विचारलं, शेजारणीने सांगितलं, बाई साधून प्रसाद दिला, तुझ्या जीवनामध्ये सुख येईल, लेकरू बाळ होईल. अगं सगळं खरंय, पण त्या सगळ्या लेकराचं पालन पोषण कोणी करायचं? मी असं ऐकलं, पाल्य वंध्यावा विधवा नारी सुखीनी शेतीमे मती. सुखी जर राहायचं असेल विधवा नारी, वंध्या असेल ज्याला लेकरू बाळ नाही, ती सगळ्यात सुखी असते. नाही तर लेकरा बाळावाला दिवसभर त्यांचा दिवस त्या लेकरा येतच जातो. आपल्या इकडे बरं आहे, शहरात बाबा अवघड आहे. शहरात जर गेले ना, ते लेकराला मोबाईल समोर आणि ती आई त्याच्याजवळ दिवसभर घास घास त्याला खाऊ घालत बसते. आणि ते गाणे त्यांचे वेगळेच युट्यूबला टाका. मी ऐकलं ते आहा टमाटर बडे मजेदार. कोणते गाणे आहे का याच्यात? बा देव धर्म सांगाव, काहीतरी ऐकवावं त्यांना देवाचं. नाही ते ऐकत नाही. हे कार्टून दिले लावून की चालू त्यांचं. दिवस कधी निघून जातो सांगता येत नाही. तिला वाटलं गड्या मी करावं काय, म्हणून ते फळ त्या गाईला खाण्याकरता दिलं आणि स्वतः तशी राहायला लागली. पतीला सांगितलं साधूचा प्रसाद आहे, आणि साधूचा प्रसाद खाल्ल्याच्या नंतर 9 महिन्यापर्यंत तुम्हाला माझं तोंड पाहता येणार नाही. आत्मदेवाला वाटलं हिचं तोंड पाहून पाहून कंटाळलो होतं साई. 9 महिने तेवढं सुख वाटत असते. असं आई तू माहेरी जा, देवा शपथ, बाप लय खुश असते घरात. माई जर माहेरी गेली ना, बापाला वाटतं कडे लय आनंद आहे. हिनं फोन जरी केला का हो येता का घ्यायला उद्या, नाही थांबून जा 2-4 दिवस, 2-4 दिवसांनी येतो, काम चालू आहे सध्या, धान काढणं झालं की येतो. आहे का जी तू दादा? सप्त्यावर आलं की तुम्हालाही बरं वाटत असं. घरी गेलं की तेच कटकट तेच कटकट. त्याला वाटलं बरं झालं 9 महिन्यासाठी आपलं टेन्शन गेलं. बहिणीला जवळ बोलवलं आणि बहीण आणि ती दोघी जणी राहायला लागल्या. करता 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 9 महिने निघून गेले. 9 महिन्यामध्ये एकच काम करावं, पोटावरती चिंध्या बांधाव्या. चिंध्या बांधून तिला असं वाटावं, दाखवायचं की फक्त ती गर्भवती आहे. असं करता करता 9 महिन्याच्या नंतर तिच्या पोटी एक मुलगा जन्माला आला नाही, आणला जबरदस्तीने, की साधूने प्रसाद दिला म्हणून तिच्या पोटी एक मुलगा. बहीण जी होती त्या बहिणीने सांगितलं की माझ्या घरी लेकरं बाळ भरपूर आहे आणि तुझ्या घरी संपत्ती भरपूर आहे. एक काम कर, माझ्या घरचं लेकरू मी तुला देतो, मी गर्भिणी, माझं झालेलं बाळ मी तुला देते, पण तुझ्या घरची काही संपत्ती मला दे. काहींची अवस्था अशी आहे, खाण्याकरता एवढे जण आहे की काय खावं हा प्रश्न आहे, आणि काहीच्या घरी एवढी संपत्ती आहे की काय खावं हा प्रश्न आहे. काहीला काय खावं आणि काहीला काय काय खावं हा प्रश्न आहे. आणि सगळं काही नसतं. काही काही लोकांची अवस्था अशी, हम दो हमारे 2 डजन, जब खाने को नहीं मिला तब करेंगे राम जी का भजन. मग म्हणतात ते राम बोलो. कधी आपल्या हिंदूचं बरं आहे, हिंदू आपण अजून हम दो हमारे 2. काही काळानंतर काही दिवस असे येतील हम दो हमारा 1, आणि त्याच्याही पुढचा काळ येईल हम दो हमारा कोई नहीं. 2च जण बरे, एखादं दत्तक घेऊ आपण. अशी परिस्थिती यायला नाही पाहिजे. कारण हिंदूची संख्या कमी जर झाली गड्या, तर या हिंदुस्थानाचं नाव कुठंतरी हिंदुस्थान पुसावं लागल आणि त्याचं नाव दुसरं काहीतरी पडल. मग आपल्याला कथा कीर्तन करता येणार नाही. आपला देव आपल्याला मंदिरातल्या मूर्त्या जशा आधी लपवल्या का, तशा आताही लपवावं लागतील. पुरातन काळात जी परिस्थिती होती ती परिस्थिती उभी राहायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण आपला धर्म, आपला देव, आपला देश आपण टिकवला पाहिजे. आपण तो टिकवण्याकरता अट्टहास केला पाहिजे, आणि तो अट्टहास आपल्या घरापासून सुरुवात असावी. परिस्थिती अशी झाली, धर्म टिकवायचा आहे, टिकवतील टिकवणारे, आपण का ठेका घेतला असं वाटतं प्रत्येकाला. पण धर्माचे संस्कार जे ते लहानपणापासून दिले जातात. ज्यावेळेस लेकरू गर्भामध्ये असतं का, गर्भ संस्कार नावाचा संस्कार आहे धर्म आपल्या हिंदू धर्मामध्ये. आणि ज्यावेळेस त्या गर्भावरती जे संस्कार असतात तसं ते लेकरू जन्माला येत असतं. त्या आईनं जर 9 महिन्यापर्यंत मोबाईलच पाहिला, लेकरू जन्माला आल्याच्या नंतर मोबाईलच मागल तुम्हाला. आणि त्या आईनं जर गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं असेल, गाथा ज्ञानेश्वरी वाचला असेल, भागवताची कथा जर तिने ऐकली असेल, तर निश्चित ते पोरग धार्मिक जन्माला येईल. ते जन्माला आल्याच्या नंतर सकाळी त्याला मंदिरात जाण्याची इच्छा प्रकट होईल. आपण लेकराला संस्कार देतो कसे याच्यावरती लेकरं घडत असतात. लेकरं बिघडवायला आपणच कारणीभूत आहे, घडवायलाही
आपणच आहे. म्हणून आपण त्यांना घडवलं पाहिजे, आपला धर्म धर्म सांगितला पाहिजे की नेमका धर्म कोणता आहे, हे आपण काम करत असतो. त्या धुंदुलीचं सांगत होतो, धुंदुली आहे आणि धुंदुलीनं चिंध्या बांधून पोटाला 9 महिन्यापर्यंत पोट फुगवलं. बहीण आहे आणि बहिणीनं सांगितलं की माझ्या घरचं लेकरू मी तुला देतो. बहिणीचा मुलगा तिच्या घरी आणला आणि आत्मदेवाला सांगितलं, महाराज मुलगा जन्माला आला. करता करता सगळीकडे आत्मदेवाला आनंद झाला की आपल्या घरामध्ये मुलगा नव्हता, मुलगा झाला. 3 महिने उलटून गेले आणि 3 महिन्याच्या नंतर गोठ्यामध्ये बांधलेली जी वांज गाय, त्या वांज गायीच्या पोटी एक माणसासारखा मुलगा जन्माला आला. फक्त त्याचे कान गायीसारखे होते. मग त्या दोघांचे नावं ठेवायचे. काय नावं ठेवावं? जो गोठ्यामध्ये गायीच्या पोटी जन्माला आला होता त्याचं नाव ठेवलं गोकर्ण त्याचं नाव ठेवलं. आणि दुसरा जो होता, जो धुंदुलीच्या पोटी जन्माला आणला होता, त्याचं नाव काय ठेवायचं म्हणून आत्मदेवाला विचारलं. धुंदुली आहे. आणि धुंदुलीने सांगितलं माझं नाव धुंदुली, तर याचं नाव काय ठेवायचं? धुंदुकारी नाव ठेवलं त्याचं. एकाचं धुंदुकारी आणि एकाचं नाव ठेवलं गोकर्ण.